हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सर्वात आधी गुड मॉर्निंग. आज झालं असं की दादाला टिफिनला सोयाबीन राईस पाहिजे होता. मग मला आवडतं कुकिंग करायला. केला म्हणलं करूया. मग सकाळी उठले होते 7 वाजता उठून मी राईस करत होते. आजचं दुपारचं जेवण तर आमचं राईसवरच होणार होतं. आणि त्यात आज आहे तुळशी विवाह. मग म्हणलं करूया. तर मी इथे बासमती राईस घेतला होता, कारण की त्याचा राईस छान होतो. मला खूप आवडतो बासमती राईस. मग तोच घेतला. आणि ते मम्मी मला सारखी शिकवत होती, हो बाजूला आवरत होती. सकाळचं घाई गडबड असते, जॉबला जाणं, घरातलं आवरणं सगळं असतं. तरी मम्मी असते करायला, पण मला आवड आहे कुकिंगची वगैरे, घरातली कामं करायची पण आवड आहे. त्यामुळे मग करते. कोणतंही काम बारकं किंवा मोठं नसतं, ते मनापासून केलं की हे असतं. आणि ज्यात आपल्याला आनंद आहे ते काम करा. ज्यात आपण हॅप्पी आहोत ते करा. नाही की दुसरं कोण काय म्हणतंय ते ऐकून नका करू. ज्यात तुम्ही हॅप्पी आहात ते करा. माझं तर हे मत आहे. बाकी आज एक अशी न्यूज कळली. म्हणजे आम्ही ठरवत होतो, मम्मी आणि मी, की आज काय काय करायचं. आज तुळशी विवाह आहे ना. तर असं ठरलं की मी मम्मीला म्हणत होते की आपण एक तुळस आणू. म्हणजे आम्ही करतो तुळशीचं लग्न, एक तुळस आणू म्हणलं नवीन. तर मी म्हणली ठीक आहे आणू. तर तुळशीचा विषय चालला होता. तर मम्मीला म्हटलं एक तुळस घेऊन ये, मग मी त्याला साडी नेसवते. तर मला एक असं वेगळ्या पद्धतीने पूजा मांडायची होती त्याची, म्हणजे लग्न लावून द्यायचं होतं. आणि मस्त रांगोळी वगैरे सगळा बेट ठरला होता. आज मी इवन तुम्हाला फर्स्ट टाईम मी व्हिडिओसमोर पुरणपोळीचा स्वयंपाक करणार होते, एकटी सगळा तो पण झालं असं. मम्मीला खाली काकी राहते माझी, भाऊ वगैरे, तर त्यांनी बोलवलं. तर ते खाली गेली. तर तिथून असं कळलं की आमच्या गावाकडचं कोणतरी एक्सपायर झालं. मग एक्सपायर झालं म्हणजे गावातलं भाऊकीतलंच आहेत. तर कोणतरी एक्सपायर झालं. तर एक्सपायर झाले म्हणले आता सुतक आलं. तर मग आम्हाला आता करताच येणार नाही हे तुळशीचं लग्न वगैरे. तर माझं ते ऐकून म्हणजे वाईट पण वाटलं, पण मूड ऑफ पण झाला, कारण की मी खूप काय ठरवलं होतं आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करणार होते. मस्त साडी वगैरे त्याला तुळशीला घालून मस्त करणार होते, पण सगळं मूड ऑफ झाला. ठीक आहे, चालतं हे पण. मग म्हणलं आता पुरणपोळीचा स्वयंपाक तर नाही करायचा आहे, मग सोयाबीन राईस दाखवूया. दादाचं म्हणणं असं असतं की सोयाबीन म्हणजे जे सोयाबीन असतं ते प्रोटीन भेटतं, त्याने चांगलं असतं. मग तो म्हणत होता की राईसच दे मला डब्याला. ठीक आहे. आणि एक गोष्ट सांगू, मम्मीकडनं पण मी शिकले स्वयंपाक, पण थोडाफार मम्मीकडनं शिकले. बाकीचं सगळं मी शिकले. का ते सांगते, मी जेव्हा 7वीत होते ना, तेव्हा मम्मीचं ऑपरेशन होतं आणि मम्मी गावी होती. जवळजवळ 8-9 महिने मम्मी गावी होती. आणि तेव्हा मी आणि दादाच होतो इथे. आणि तेव्हा मला काही येत नव्हतं, फक्त चहा मॅगी वगैरे यायचं. पण असं म्हणतात ना, जेव्हा अंगावर पडतं तेव्हा माणूस सगळ्या गोष्टी करतं, मग काही असू देते. मग तसं दादाच्या अंगावर जबाबदारी पडली आणि माझ्या अंगावर जेवणाची हे. तर स्पेशली असं मला मम्मीने काही शिकवलं नाही. पुरणपोळ्या मी मम्मीकडनं शिकले, बिकॉज म्हणजे तिने असे शिकवले नाही बसून, ती करायची तेव्हा मी बघायचे वगैरे, त्यामुळे मी शिकले. आणि बाकीचं स्वयंपाक, असे नवीन पदार्थ करणं वगैरे हे मीच शिकले. आणि
असं वाटतं की नाही का लाईक आवडणार नाही माझा स्वयंपाक वगैरे असं वाटायचं अगोदर, पण प्रचंड आवडतो. एक असं म्हणतात ना, हातालाच टेस्ट असते, तसं आहे. मी माझं कौतुक नाही करत आहे, बट सांगते दादा वगैरे असे म्हणतात आणि मला ते खूप आवडतं. वाटत असेल सगळ्यांना की रेसिपी रेसिपी दररोज, पण मला आवडते करायला असं नवीन नवीन पदार्थ करायला, खायला, खायला घालायला. मी असं म्हणजे असं असं नाही आहे की केलं आहे आणि एकटीनेच खाल्ले, ते सगळ्यांवर ट्राय करणार. मग ते चांगलं असू दे, वाईट असू दे, काही असू दे. पण एवढं मात्र आहे की दादानी किंवा कोणीच कधी अन्नाला नावं नाही ठेवली. सांगितलं असेल की एवढं कमी आहे तेवढं कमी, पण अन्नाला अशी नावं नाही ठेवली. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की मला आज लई इच्छा होती की तुमच्यासोबत पुरणपोळीचा स्वयंपाक मी करते, तो कसा करते काय तो दाखवायचा होता, पण नाही जमणार. बॅड लक नाही, ठीक आहे, परत कधीतरी दाखवेल, एवढं काय. आणि आता काय झाले सध्या कॉलेज पण आता रिव्हिजन वगैरे चालू आहेत. आता एक्झाम आहेत माझ्या 25पासून, सो एक्झामचं प्रिपरेशन चालू आहे. मग कॉलेज पण नसतं आणि घरातच असते. घरात बसल्या बसल्या असं काहीतरी पराक्रम करत असते. पण मी लवकरच तुम्हाला माझं एक्झाम स्टडी कसा करते, एक्झामचं काय, सगळ्याच गोष्टी शेअर करेल. फक्त रेसिपी असंच नाही, बाहेर कुठे गेली तर तेही शेअर करेल, सगळं शेअर करेल. फक्त तुम्ही मला सपोर्ट करा. आणि जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका सबस्क्राईब करायला. म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ माझे बघायला भेटतील. पण असं काय झालं माहिती आहे, इथे माझं झालं होतं सगळं करून. आणि मी सोयाबीन राईस आहे ना, मी फर्स्ट टाईम केला होता गाईज. म्हणजे ना त्याची रेसिपी बघितली ना काय, एकदा मी चिकन बिर्याणी केली होती ना, तर सेम त्या टाईपने केलं होतं. खूप मस्त झालं होतं. म्हणजे ते कांदा वगैरे तळून घेतात ना वरण टाकायला, सेम त्या पद्धतीने, आणि खूप मस्त झालं होतं. आणि काय झालं, पुरणपोळीचा स्वयंपाक मम्मीने इथे पालक आणून ठेवलेत बघा. तर मी असं ठरवलं होतं, अमृतसरमध्ये जी फेमस डिश आहे ना, सरसो का साग, ते करणार होते. आणि ते केलं आहे पण, बट असं झालं त्याची रेसिपीज मी शेअर नाही करू शकले. एका दिवशी 2-2, 3-3 रेसिपी टाकल्या तर तुम्ही म्हणाल काय खरं नाही, किती म्हणजे किती रेसिपी करते आणि किती खाती आहे. पण असं काही नाही आहे, जोक सपाट. तर इथे तर काय सांगत होते मी, हां, तर इथे माझं तर राईस वगैरे, आता काय आम्ही राईसच खाणार होतो, तर राईसवरच सगळं काम होणार होतं, भागणार होतं. मम्मीकडे देवपूजा वगैरे सगळं आवरत होती बाकीचं. ॲक्च्युली ना सकाळचं टिफिन आणि बाकीचा स्वयंपाक वगैरे मम्मीकडे असतो, बट राईस दादाला हवा होता तर मम्मी म्हणली तू कर, मी बाकीचं आवरते. असं झालं, ठीक आहे म्हणलं. आणि माझं एक असं आहे की मला कुकिंग करायला कधीच कंटाळा येत नाही, मला आवडतं. मला नाही माहिती, पण मला खूप आवडतं कुकिंग करायला. थोडा फास्ट व्हिडिओ झाला असेल, ॲक्च्युली खूप मोठा झाला होता ना, त्यामुळे मी फास्ट मोडमध्ये केला आहे. तर बाकी तुम्ही कशा आहात गाईज? तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं होती की मला सांगा मी काय काय करू, अजून काय काय वेगळं करू कमेंटमध्ये. तर तुम्ही सांगा काय काय करू मी, तसं मी करेन. इथे कांदा वगैरे भाजून घेतला आहे चांगला. आणि मी आहे ना, म्हणजे मागच्या वर्षीपासून मार्गशीर्ष महिन्यातली पूजा असते ना, ती करत होते. आता तीही दाखवेल. मला
असं मला ना सगळ्या गोष्टी करायला आवडतात. देवपूजा वगैरे म्हणजे घरातल्या ज्या गोष्टी असतात त्या आवडतात. मी मागं पण म्हणले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आणि आता पण तेच म्हणते मी ह्या मताची की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं. मग ते भांडी घासणं असू दे, ते कपडे धुणं असू दे, नाही तर घरातली कामं करणं असू दे. कधी कोणत्या गोष्टीसाठी लाजायचं नाही, बिनधास्त राहायचं. माहिती नाही मला की मी कसे व्हिडिओ करते काय, पण तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओमध्ये अजून काय काय बदल करू हेही सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी तर आहेत, करतायत सपोर्ट, असेच करत राहावा. आत्ता सध्या कसं आहे, मी रेसिपी वगैरे जास्त का दाखवते, मी घरीच असते, त्यामुळे बाहेरचं जास्त दाखवू नाही शकत. पण मी जेव्हा बाहेर जाईल, बाहेर काही खरेदी करेल, शॉपिंग करेल किंवा कुठे जाईल, कुठल्या मंदिरात जाईल किंवा कुठेही फिरायला जाईल, तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेल. नक्की तुमच्यासोबत हे असेल. बाय द वे, मी जो सोयाबीन राईस केला होता ना फर्स्ट टाईम, तो मला एवढा आवडला ना, बापरे.
तर इथे माझा राईस करायला ठेवला होता. म्हटलं आता आंघोळ करून घ्यावी पटपट. मग आंघोळ करून झाल्यानंतर मग काय आज राईसवरच होतो. आणि परत म्हटलं रांगोळी काढावी. आणि झालं असं काही माहिती आहे, रांगोळी काढायला घेतली, अर्धी निम्मी रांगोळी झाली आणि तर मम्मीने आणि की आपल्याला सुतक आलं आहे. ठीक आहे. मग ती अर्धी रांगोळी तशीच कचरा ठेवा म्हणून ती पूर्ण पण करून टाकली. तर ठीक आहे ना, लग्न नाही तर ॲटलिस्ट रांगोळी वगैरे तरी असू दे. लाईक आता इथे मम्मीची देवपूजा चालू होती आणि इथे माझा भात पण होत आला होता. इथे दादासाठी थोडे सोयाबीन्स काढून ठेवले होते, फ्राय केलेले, त्याला खायला. तर मस्त हे बघा माझा राईस. इथे मी ते राईस माझा झाला होता करून. दादाचं टिफिन वगैरे सगळं भरलं आणि मग मस्त. आणि नंतर आवरलं स्वतःचं. काही नाही, स्वतःच आवरलं, फक्त केस विचारले आहेत, बाकी काही केलं नाही आहे. नंतर रांगोळी काढायला बसले. मला नाही माहिती पण मी खूप आळशी झाली आहे सिरियसली. ठीक आहे, एक्झामच्या वेळेस परत बिझीच असणार आहे. इथे रांगोळी काढत होते खाली, दिसते की नाही माहिती नाही, काढत होते. मला रांगोळी एवढी येत नाही, पण जेवढी जमते तेवढी काढते. पण एवढं मात्र आहे की मी जी गोष्ट करते ती मला आवडते, मग ती चांगली असो किंवा काय. आता रांगोळी मला एवढी येत नाही तरी पण मी ट्राय केली आणि ती मला रांगोळी आवडली. म्हणजे आपण स्वतःने केलेली गोष्ट आपल्याला आवडलीच पाहिजे. मग ते दुसऱ्याला आवडो किंवा न आवडो, पण आपल्या स्वतःला तरी ती आवडली पाहिजे. आणि प्लीज मला तुम्ही सांगा मी अजून काय करू शकते, बिकॉज ऑफ मला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या दिवसापुरतं एवढाच व्हिडिओ. बाय बाय. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.